आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। आजचा माझा प्रश्न आहे, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा। खरं म्हणजे सिनेमात हे उत्तर मिळालंय, पण राजकारणात मात्र नाही मिळालेलं। जीएसटीवर विशेष अधिवेशन सुरू आहे सध्या आणि बऱ्याच गमती सगळ्या होत आहेत। जयंत पाटील हे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्यांनी जोरकस भाषणं केली या सगळ्या अधिवेशनामध्ये। त्यांच्या भाषणात त्यांचं भाषण सुरू असताना एकनाथ खडसेंनी मन मोकळं केलं। जयंत पाटील म्हणाले, आम्ही गेलो होतो जळगावला, तर आम्हाला प्रश्न पडला की स्वागताला एकनाथ खडसे कसे काय आले। त्यावर खडसे म्हणाले, मलाही मोठा प्रश्न पडला आहे, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा। खडसेंचा रोख स्पष्ट होता, पण आज मुख्यमंत्री म्हणाले, अगदी संदिग्धपणे म्हणाले, जेव्हा त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली ते म्हणाले की तुम्ही आताशी फक्त बाहुबली पार्ट 1 बघितला आहे, आता बाहुबली पार्ट 2 बघा। त्यामुळं पक्षात एकदम भीती निर्माण झाली आहे की हे पार्ट 2 म्हणजे कोण असणार आहे, आणखी कोण बाहुबली जाणार आहे। अर्थात हे विश्लेषण आहे, ते खरं असेल किंवा खोटं, पण एक दिसतंय स्पष्ट, पक्षांतर्गत विरोधकांना गप्प बसवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकूणच यश येतं आहे। खरं म्हणजे एकूणच विरोधकांना संपवलं जातं आहे का, म्हणजे अंतर्गत विरोधकांना संपवणं हा एक भाग आहे, दुसरीकडं मित्रपक्षांची स्थिती त्याच्याहूनही जास्त वाईट आहे। शिवसेनेबद्दलची भूमिका आहे भाजपची, ते आपण बघतो आहोतच। महाराष्ट्रात काय, मुंबईत सुद्धा शिवसेना उरणार नाही अशी पावलं भाजप उचलत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सध्या काय अवस्था आहे आपण बघतो आहोत। ज्या राजू शेट्टींनी भाजपला बळ दिलं, त्यांची संघटना आता फुटण्याच्या मार्गावर आहे। शेतकरी आंदोलनामध्ये फूट पाडली जाते आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना भारतीय जनता पक्षानं फोडलंय आणि बरेच जण भाजपच्या वाटेवर आहेत। जवळ करायचं आणि मग संपवायचं, असा हा प्रकार आहे का? या कटप्पाला कुठल्या शिवगामीचा आदेश आहे बाहुबलीला मारण्याचा? विरोध संपून टाकायचा हे भाजपचं कारस्थान आहे का? त्यामुळे अनेक दिग्गज संपत आहेत का? म्हणजे पनवेलमध्ये आज शेवटचा दिवस होता प्रचाराचा, पनवेलमध्ये सुद्धा पनवेल महानगरपालिकेची निवडणूक सुरू असताना शेतकरी कामगार पक्षानं असं जाहीरपणे म्हटलं की भारतीय जनता पक्ष आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत आहे आणि जाणीवपूर्वक विरोधक संपवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे। लढाई असली पाहिजे किंवा निवडणूक असली पाहिजे, प्रचार, सगळी मोहीम, सगळं असलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक विरोधकांना संपवून टाकण्याचा प्रयत्न होतोय त्याच्याबद्दल शेतकरी कामगार पक्षानं आवाज उठवला। त्यामुळे एकीकडे विरोधक संपवायचे, विरोधक दिसताच कामा नाहीत, आणि जर समजा तुम्ही आमच्याकडे आलात तर मात्र वाल्याचे वाल्मिकी व्हाल। तुम्ही कोणी असू द्या, वाल्याचे वाल्मिकी व्हाल, पण तुम्ही वाल्मिकी जरी असलात पण आमच्याकडे आला नाहीत तर तुम्ही वाल्या व्हाल। हे जे सुरू आहे, आणि त्याच्यामुळे आपण बघतो आहोत की एकीकडे अगदी अकॅडमिशियन्सपासून ते सगळ्या पक्षांचे बाकीचे लोकसुद्धा भाजपबद्दल, मोदींबद्दल, सरकारबद्दल कौतुक केलं पाहिजे किंवा काहीतरी चांगलं बोललं पाहिजे। चांगलं बोललं तर आपल्याला काहीतरी संधी मिळेल, आणि विरोध केला तर आपलं काही खरं नाही। हे जे होतं आहे हे केवळ पक्षांबद्दल, राजकीय नेत्यांबद्दल होते असं नाही। NGO असतील, माध्यमं असतील, विचारवंत असतील, अभ्यासक असतील, सगळ्यांनाच जे विरोध करतायत त्यांना संपवायचं, आणि जे आमच्या बाजूनं येत आहेत त्यांना मात्र बळ द्यायचं, आणि मग बाजूनं येण्यासाठी लोक वाटेल ती विधानं करतायत। हे सगळं जे सुरू आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतर्गत जवळच्या अशा विरोधकांना सुद्धा संपवायचं, हे चाललं आहे का? मी हे टिप्पणी केली याचा अर्थ हे माझं मत आहे असं नाही, विश्लेषणाचा फक्त हा एक भाग आहे। आणि जेव्हा मुख्यमंत्री असं म्हणाले की हा बाहुबली भाग 1 तुम्ही बघितला आहे, बाहुबली भाग 2 मात्र आणखी बाकी आहे। एकनाथ खडसे जेव्हा म्हणतात की कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, असा मला प्रश्न आहे, आणि मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात की हे फक्त एकच भाग तुम्ही बघितला आहे, दुसरा भाग आणखी बाकी आहे, म्हणजे आणखी कोण बाहुबली आहेत, आणखी नक्की काय घडणार आहे, ही सगळी चर्चा गंमत जम्मत म्हणून सगळेच बोलले। जयंत पाटील पण गंमत म्हणून म्हटले, एकनाथ खडसेंनी पण गंमतच केली असेल कदाचित, देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा गंमत केली असेल, पण तुम्हाला हे माहिती आहे की विनोद ही सगळ्यात गंभीर गोष्ट असते। त्यामुळे सहजपणे कोणी विरोध करतं तेव्हा त्याच्या मागे काही गंभीर आशय असतो, आणि म्हणून आजचा विषय आहे, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा। मला एक चिठ्ठी आली आहे, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उत्तर मिळाले नाही।
त्यामुळे या आनंदाच्या क्षणी हा आनंद साजरा करण्याकरता पार्ट 2 मी दाखवायला तयार आहे. कटप्पाने बाहुबली को क्यू मारा ही चर्चा आपण करतो आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील बसलेले आहेत. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ हे परळमध्ये आपल्यासोबत असणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते असणारे अतुल लोंढे हे नागपूरमधून आपल्यासोबत लवकरच येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असणारे विकास लवांडे हे आपल्यासोबत पुण्यामधून आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे या आपल्यासोबत मुंबईतून असणार आहेत. शेतकरी नेते असणारे जयाजीराव सूर्यवंशी हे सुद्धा आपल्यासोबत लवकरच येतील औरंगाबादमधून. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, विरोधक संपवण्याचा प्रयत्न का होतो आहे? वाल्याचा वाल्मिकी आमच्याकडे आला तर, आणि जर आम्हाला विरोध केला तर वाल्मिकी असलात तरीही वाल्यासारखी वागणूक तुम्हाला मिळेल. हे सगळे जे सुरू आहे, मग त्यामध्ये CBIचा वापर असेल, त्यामध्ये बाकीच्या तपास यंत्रणांचा वापर असेल, एकूण सगळी जी चर्चा सुरू आहे, मी पुन्हा सांगतो की मी जे विधान केलेलं आहे ते माझं मत आहे असं नाही. चर्चा करताना एखादं विधान आपण ठेवत असतो आणि मग त्याच्या बाजूने किंवा विरोधामध्ये अशी मतं व्यक्त होत असतात. त्यामुळे हे सरकार विरोधक संपवत आहे, हे सरकार विरोध संपवत आहे असं विधान आहे. त्याच्या अवतीभोवती, त्याच्या आजूबाजूनं चूक किंवा बरोबर, विरुद्ध किंवा बाजूनं असं बोलता येणं शक्य आहे. ही चर्चा मला सुरू करायची आहे आणि सुरुवातीला मी जाणार आहे भाई जयंत पाटील यांच्याकडे. भाई जयंत पाटील, कटप्पाने बाहुबली को क्यू मारा. नाही, कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, कटप्पा कोण आणि बाहुबली कोण हे आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून समजून घेतलं पाहिजे. कारण या ठिकाणी ज्या वेळेला सभागृहात ही चर्चा चालली होती त्यावेळेला आमचं सभागृह जरा थोडा उशिरा सुरू झालं, कारण खालचं बिल पास झाल्याशिवाय वरच्या सभागृहात ते येऊ शकत नाही. म्हणून मी गॅलरीमध्ये बसलो होतो आणि माननीय माझे मित्र जयंत पाटील जे माझे अर्थमंत्री आहेत त्यांनी सुंदर एक विवेचन त्या ठिकाणी याच्यावर विश्लेषण आणि त्याच्यावर वाबाडे काढण्याचं काम आणि सरकारचं चालू असलेलं सगळं धोरण आणि त्यांची भूमिका आणि कामगिरी याच्यावर त्यांनी चांगलं भाषण त्या ठिकाणी सुरू होतं. आणि म्हणून या ठिकाणी सहज म्हणून ते बोलले आणि त्यावेळेला मी होतो प्रेक्षक गॅलरीमध्ये की कटप्पा बाहुबली को क्यू मारा. तर खालनं खडसे साहेब त्या ठिकाणी बोलले आणि खडसे साहेब पण समोरच्या बेंचवर येऊन बसले होते आणि हा विनोदाचा भाग होता असं मला वाटतंय. आणि म्हणजे कटप्पा हा मला वाटतं बाहुबलीचा मी काय पिक्चर बघितला नाही पण थोडं वाचलं त्याच्यामध्ये पिक्चरचं परीक्षण पेपरमध्ये. ते कटप्पा हा बाहुबलीचा एक सेवक होता, प्रामाणिकपणे त्याचा सेवक होता. मग सेवक जे होते ज्यांनी आपल्याला योगदान दिलं, ज्यांनी आपल्यासाठी काम केलं, ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यांना जर मारण्याचं काम बाहुबली करत असतील ते चुकीचं आहे असं मला वाटतं. आमदार भाई जयंत पाटील यांना मी मुद्दाम विचारलं यासाठी, कारण ते सभागृहामध्ये होते आज आणि त्यांना माहिती आहे की नक्की काय घडलं, त्यामुळे तो प्रसंग काय आहे हे माहिती व्हावं म्हणून मी मुद्दाम त्यांना विचारलं. मुळामध्ये जरी कटप्पाने बाहुबली को क्यू मारा या प्रकारची चर्चा एकूण विनोदाच्या अंगानं सगळ्यांनीच केली असली तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा एकनाथ खडसे असं म्हणतात की कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, त्यामुळे मला का मारलं गेलं अशा अर्थानं त्यांचा रोख होता. मुख्यमंत्री जेव्हा म्हणाले की आणखी पार्ट 2 बाकी आहे, म्हणजे आणखी कोणी आहे की काय, अशी सगळी ती चर्चा होती. तो मुद्दा विश्लेषणाचा आहे, त्याबद्दल मला चर्चा करायची नाही. मुद्दा असा आहे की पक्षांतर्गत असोत, बाहेरचे असोत, मित्रपक्ष असोत, जवळचे असोत, सगळ्यांना संपवायचं असं काही सुरू आहे का या सरकारचं? भाजपची ही जाणीवपूर्वक व्यूहरचना आहे का? अवधूत वाघ, ही जी चर्चा आता मी करतो आहे, काय म्हणणं आहे? अतिशय चुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे, अतिशय चुकीच्या बेसवर चाललेली आहे. चला, कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा प्रश्न बाहुबलीच्या पार्ट 1 मध्ये येतो आणि त्याचं उत्तर पार्ट 2 मध्ये ऑलरेडी आलेलं आहे. त्यामुळे आताही त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर त्यांनी बाहुबली पार्ट 2 पाहावा. माननीय मुख्यमंत्र्यांनी तुम्ही पुन्हा एकदा दाखवा, माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमधील भाषण तुम्ही पुन्हा एकदा दाखवा.
ते म्हणाले अशा आनंदाच्या क्षणी म्हणजे खेळीमेळीचं वातावरण जीएसटीचा ठराव पास होतो आहे अशा आनंदाच्या क्षणी त्यांना चिठी आली आहे बाहुबलीला का मारलं कटप्पाने ते म्हणाले ह्याचं जर उत्तर हवं असेल तर स्क्रीमिंग करायला मी तयार आहे म्हणजे तो पार्ट 2 जो आहे जो चित्रपट प्रकाशित झालाय ज्याच्यामध्ये बाहुबलीला का मारले याचं उत्तर आहे तो मी दाखवायला तयार आहे तर याच्यामध्ये वडाची साल पिंपळाला लावून वेगवेगळे अन्वयार्थ काढून त्याच्यामध्ये अतिशय गंभीर गोष्टी आणणं आणि पक्षांतर्गत विरोध पक्षाच्या बाह्य विरोध आणि मग म्हणजे काय चाललंय हे मला कळत नाही. आदरणीय शेकापचे नेते जयंत पाटील साहेब म्हणाले आणि ते तिकडे हजर होते ज्यावेळी जयंत पाटील साहेब एनसीपीचे 7 का 8 टर्म वित्तमंत्री होते त्यांचं 3.25 तासाचं भाषण चाललं 3.25 तासाच्या भाषणानंतर आमचे अर्थमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले याच्या 3.25 तासाच्या भाषणामध्ये काही बाहेर निघालेलं नाहीये निव्वळ फार्स आणि निव्वळ मनोरंजन आहे. इव्हन मी त्यांचं स्ट्रीमिंग बघितलं त्या मी स्वतः इकडे हजर नव्हतो परंतु लाईव्ह रेकॉर्ड बघितले फक्त हास्यविनोद चाललेला आहे. मला शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना विचारायचं आहे शाहीना विचारायचं आहे की तुम्ही एवढं त्यांच्या भाषणाचं उदो केलं आता बोलताना परंतु स्त्रियांबद्दल त्यांनी काढलेले जे अनुदान आहे त्याच्याबद्दल काय आदरणीय एनसीपीचे जयंत पाटील हे मोठे मॅन्युफॅक्चरर आहेत ते शर्टाचा कारखाना आहे त्यांच्याकडे त्यांचा उसाचा कारखाना आहे त्यामुळे त्यांना प्रॉडक्ट बद्दल चांगलं माहिती आहे परंतु त्यांनी विधानसभेमध्ये बोलताना मोजून मापून बोललं पाहिजे होतं. आज विधानसभेच्या सभा अध्यक्षांनी त्यांनी केलेली ज्या काही भाषणातल्या काही मुद्दे ते काढून टाकले डिलीट करायला लावले त्यांनी त्याच्याबद्दल जयंत पाटलांनी त्याच्याबद्दल क्षमा मागितली दिलगिरी केली त्याची चर्चा व्हायला पाहिजे. सभागृहामध्ये बसलेल्या महिलांचा अपमान हा जयंत पाटलांनी अगदी अवधूत वाघ याही मुद्द्यावर बोलू अवधूत वाघ याही मुद्द्यावर बोलू कटप्पा आणि बाहुबली बद्दल बोलताय अवधूत वाघ याही मुद्द्यावर बोलू. तुम्हाला मी मुद्दाम सांगितलं की एक विधान आपण केलं त्याच्या अवतीभोवती या चर्चेमध्ये सगळं अपेक्षित आहे. भाई जयंत पाटील काय म्हणतात याच्यामध्ये वाघांना विनंती करतो हे जयंत पाटील नुसतं बोलले पण पुढलं वाक्य खडसे साहेब बोलले खडसे साहेबांना बोलायला का लागलं आणि खडसे साहेबांच्या डोक्यामध्ये काय आहे मला काय कळलं नाहीये. हे काय जयंत पाटील बोलले नव्हते की बाकीचे कोणी विरोधक बोलले नव्हते हे बोलले कोण तर खडसे साहेब बोलले की पुढे जाऊन सांगा की बाहुबलीने कटप्पा को क्यों मारा कटप्पाने बाहुबली को क्यों मारा हे काय आहे म्हणजे मला काय कळत नाहीये. एक माझं म्हणणं याचं उत्तर उलट वाघने दिलं पाहिजे की असे विचार आणि असं विधान खडसे साहेबांनी का केलं. ज्या खडसे साहेबांनी बीजेपी वाढवली महाराष्ट्रात जो बहुजन समाजाचा चेहरे 2 होते एक गोपीनाथ मुंडे आणि खडसे साहेब ज्यांनी खानदेशामध्ये आणि नंतर महाराष्ट्रात संपूर्ण बीजेपी नेली बीजेपीच्या वाईट काळामध्ये त्यांनी बीजेपीला साथ दिली आणि वाढवली त्या बीजेपीच्या बाबतीत उपरोधक आणि खडसे साहेब असं का बोलतात हे आम्हाला कळलं नाही म्हणून मी मुद्दाम या सांगितलं. जयंत पाटील नुसतं असं त्यांच्या याच्यामध्ये बोलताना मला वाटत नाही जयंत पाटलांची जी भाषणं मी ऐकलेली आहेत किंवा त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्यांनी मंत्री म्हणून दिलेली उत्तरं पण शांतपणे आहेत. जयंत पाटील असं कधीच बोलत नाही. आम्ही एखाद्या वेळेला मी किंवा काही रावते साहेब आहेत आम्ही काही लोक आक्रमक बोलतो किंवा आक्रमक राहतो ते कधी राहिले नाहीत. त्यांनी शांतपणे ते भाषण दिलं आणि भाषण देताना मी त्यांना नम्रपणे सांगतो याच्या आधी 9 तास माननीय खडसे साहेबांनी बिलावर बोललेलं आम्ही ऐकलेलं आहे. याच्या आधी माननीय सुधीर मुनगंटीवार हे 5-5 तास बिलावर बोललेले आहेत. तेव्हा काय ते अगदी विचार त्यांनी पण अशीच उदाहरणं की ते पण रेकॉर्डला आहे ते पण एकदा आणू आपण रेकॉर्डवर ते बघू. हे काय बिलावर बोलायला एक सदस्यांना एक संधी आहे की त्यामध्ये आम्ही किती वेळ बोलू शकतो आणि त्याच्यावर वेगवेगळे विषय ओढून ताडून आणून आम्ही त्याच्यावर प्रश्न मांडू शकतो आणि जनतेच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी झाला अन्याय किंवा कुठे चूक झाली आहे सरकारची ते दाखवू शकतो. हा उद्देश त्याच्यामध्ये आहे. ते काय अपय बोलले असं नाही आहे. मराठी भाषेचे 2 अर्थ होऊ शकतात उलटसुलट असं काही नाही आहे आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये वाघांना मी सांगतो हे उद्गार आणि हे निराशाजनक उद्गार खडसे साहेबांनी बोलल्यासारखं मला वाटतं. अवधूत वाघ नाही याच्यामध्ये आता भाई जे म्हणाले त्याच्यामध्ये 2 आपण भाग करूया. खडसे साहेब हा वेगळा विषय घेऊया आणि जयंत पाटील हा वेगळा विषय घेऊया. असं कसं खडसे साहेब मी दोन्ही विषयावर सांगतो एकच मिनिट वाघ एकच मिनिट
मी आज पनवेल मुक्कामी आहे, गेली 15 दिवस पनवेल मुक्कामी आहे. पनवेलमध्ये आज महापालिकेच्या निमित्तानं मी निवडणूक प्रचारासाठी आज तिथे गेली 10-12 दिवस मी स्थान मांडून इथेच राहतो आहे. आणि म्हणून मी सगळ्या वस्त्यांमध्ये जातो. या हिंदुस्थानातले सर्व जे धर्माचे, जातीचे याचे लोक या पनवेलमध्ये राहतात. असं एक मोठं एकच शहर मला वाटतं हिंदुस्थान भारतामध्ये आहे, ते पनवेल आहे. आणि त्याच्यामध्ये खानदेश भागातले जे संपूर्ण वर्ग आहे तो एवढा नाराज दिसला मला. आणि त्यांनी माझं असं स्वागत केलेलं आहे प्रत्येक वेळा की आमच्या नेत्यांवर अन्याय झाला आहे, आमच्या नेत्यावर झालेला आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही या पाहिजे, उद्या एक दिवस आहे. वाघना मी विनंती करेन आपण दोघं जण मिळून पनवेलमध्ये कॉलन्यांमध्ये जाऊया आणि बघूया. तर खानदेशची जनता पूर्ण नाराज आहे या सर्व कार्यस्थितीवर. आणि कालच्या वक्तव्यावर पण आत्ताच मी आलो एका गावात आणि एका कॉलनीतून, खारघरमधनं आणि ओव्यामधून, तिथे पण ही चर्चा झाली होती. आणि मी सांगितलं मी आत्ताच चाललोय सकाळमध्ये. आणि याच्या मला विषय पण एवढा आहे का मला काय माहितीच नव्हता विषय कुठला आहे तो. आणि म्हणून वाघ मी तुम्हाला सांगतो, BJP सारखी साधनसुद्धा करणारी पार्टी, त्याच्यामध्ये ही चर्चा होणं आणि एका ज्येष्ठ नेत्याने सभागृहामध्ये, खरी त्यांची जागा आज नाही आहे, ते सभासद आहेत, मंत्री नाहीत, ते पुढे येऊन त्यांनी बोलणं हे पण किती वेगळ्या दृष्टीने आहे याची पण नोंद तुम्ही घेतली पाहिजे असं मला वाटतं. अवधूत वाघ. पुन्हा एकदा जयंतराव एवढं बोलले, यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे खडसे साहेबांच्या बाबतीमध्ये आणि दुसरं जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये. या दोन्ही प्रश्नांची मी उत्तरं देतो एक एक करून. मी संजय आवटे साहेब आता तुम्हाला व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवलेला आहे. विधान भवनामध्ये जयंत पाटील जे बोलले आहेत त्याचं रेकॉर्ड आणि त्याच्यावर केलेली डिलीट केलेली वाक्य ही दोन्ही तुमच्या रेकॉर्डमध्ये आता आहेत. परंतु दुर्दैवाने एकदा विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभेमध्ये एखाद्या सदस्याने केलेलं वाक्य गाळल्यानंतर आणि त्यांनी तसा आदेश दिल्यानंतर आपल्याला बोलता येत नाहीये. म्हणून दुर्दैवाने ते वाक्य काय हे मी सांगू शकत नाही, परंतु अतिशय वाईट गोष्ट आहे ही मी माझ्याकडे रेकॉर्ड मध्ये आहे. ही विधानसभेच्या रेकॉर्ड मध्ये आता इट कॅनॉट बी डिलीटेड, ही फॅक्ट आहे. तर त्याच्यामुळे जयंत पाटलांनी काल केलेल्या वाक्यामध्ये महिलांचा अनादर केला, ही आता वस्तुस्थिती आहे आणि हे कोणीच लपवू शकत नाही. ही मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये कोणाला मारण्याचं नाही तर जोडण्याचं काम होतं. आदरणीय खडसे साहेब आमचे नेते होते, नेते आहेत आणि नेते राहतील, याच्याबद्दल कुठचाही वादाचा प्रश्न नाहीये. त्यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपामध्ये त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे आणि अशा प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये झाल्यानंतर राजीनामा देऊन बाहेर थांबायचं आणि जेव्हा सिद्ध होणार नाही तेव्हा क्लीन चिट घेऊन परतायचं, असं धोरण आहे. लालकृष्ण अडवाणी साहेब पण त्याला अपवाद. अवधूत वाघ तुमचा मुद्दा पोहोचला. अवधूत वाघ तुमचा मुद्दा पोहोचला. विकास लवांडे आहेत. विकास लवांडे अवधूत वाघ म्हणतायत की भाजप हे कुटुंब आहे. आता कुटुंबाचा विस्तार एवढा झालेला आहे की अवघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या कुटुंबामध्ये विलीन होतो की काय अशी आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे. अशा वेळी विकास लवांडे मूळ मुद्द्यांबद्दल ज्याबद्दल आपण बोलतो आहोत काय म्हणताय? मुळामध्ये आपण जे शीर्षक दिलेलं आहे की कटाप्पाने बाहुबली क्यों मारा, त्यातलं जयंत पाटील साहेबांनी सभागृहात ज्या काही घडामोडी घडल्या त्या आता भाई जयंत पाटलांनी त्यातली वस्तुस्थिती आता आपल्यासमोर विशद केली. त्यातला सिनेमा किंवा त्यातला विनोदाचा भाग जरी सोडला, आवटे सर आपण जे मगाशी प्रास्ताविक केलं त्यातलं मला एक वाक्य फार भावलं की विनोद हा नुसता विनोद नसतो, विनोदाच्या पाठीमागे खूप मोठा भावार्थ असतो. आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला प्रख्यात्रे असतील किंवा पु ल देशपांडे असतील, ते फार विनोदवीर होते आपल्याकडे. त्यांच्या वाक्याचा सगळ्या महाराष्ट्राला विचार करायला लागायचा. अनेकदा त्याच्यावर अग्रलेख सुद्धा यायचे. त्यामुळे विनोदाला नुसतं विनोद पाहू नका, त्याच्यामधला भावार्थ लक्षात घ्या. जसं जयंत पाटील साहेब आता म्हणाले, म्हणजे आपले भाई जयंत पाटील साहेब, की एकनाथ खडसे साहेब मंत्री नाही आहेत, मागच्या बाकावर बसायला असतात, पण ते पुढे येऊन पुढच्या बाकावर येऊन सांगतायत आणि प्रश्न विचारतायत. तर याच्यावर अवधूत वाघ काय बोलले नाहीत, मला याचं आश्चर्य वाटतंय. मात्र ज्यांनी अर्थमंत्री म्हणून दीर्घकाळ काम पाहिलं, अतिशय अभ्यासू पद्धतीने एक उच्च विद्याविभूषित असलेले जयंत पाटील काल 3.25 तास जे अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद बोलले, त्या 3 तासाच्या भाषणामध्ये सभागृह तसं शांत होतं, परंतु त्या 3 तासाच्या भाषणामध्ये विनोदाची जरी झालर त्याच्यात काही गोष्टी असल्या तरी पण त्या मुद्द्यांमुळे सरकारी बाजू किंवा सत्ताधारी पक्षाचे मंत्रीगण अस्वस्थ होते.
हे अवधूत वाघांनी कृपया पाहावं तपासून. भाई जयंत पाटील सुद्धा त्याच्यावर प्रकाश टाकतील की मुनगंटीवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील, यांना त्या जयंत पाटील साहेबांच्या अनेक मुद्द्यांची उत्तरं मुद्देसूद देता आलेली नाहीत. आणि म्हणून मग आपलं भाषण तिथलं जे काय आहे ते डायव्हर्ट करायचं आणि चिठ्ठी आली म्हणायची. कुणाची चिठ्ठी आली माहीत नाही, परंतु मुख्यमंत्री मला चिठ्ठी आली एक, आणि मग त्याचं पार्ट 2 मध्ये बघा किंवा पार्ट 2. मुख्यमंत्री आपण म्हणाला तसं खरं आहे की पक्षांतर्गत विरोध किंवा पक्षाच्या बाहेरचा विरोध मग तो कुठल्याही पातळीवरचा असतात तो नकोच आहे. याचं कारण मुख्यमंत्री किंवा भाजपच्या त्यांच्या जडणघडणीमध्ये दडलेलं आहे. त्यांची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तिथे ही शिकवण दडलेली आहे. आणि म्हणून त्यांना आजही सरसंघचालक हे देशाच्या राष्ट्रपती पदापेक्षा मोठे वाटतात, कारण ती आदेशावर चालणारा पक्ष आहे, आदेशावर चालणारं संघटन आहे. कुटुंब वगैरे काय नाहीये. कुटुंबामध्ये चर्चा करण्याची स्वातंत्र्य असतं. कुटुंबामध्ये एकमेकाला संवाद होऊ शकतो. विकास लावांडे तुमचा मुद्दा कुटुंबामध्ये पोहोचला, मी तुमच्याकडे येतो. कुठेतरी जयेशराव सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत. जयेशराव सूर्यवंशी, मूळ विषय आपला असा आहे, विरोधक संपवण्याचा हा डाव आहे का भाजपचा? जयेशराव सूर्यवंशी, शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडते आहे, शेतकऱ्यांच्या एकूणच सगळ्या चळवळीमध्ये फूट पडते आहे, हे जाणीवपूर्वक सुरू आहे. सगळ्या आंदोलनांमध्ये सगळ्या विरोधकांमध्ये फूट पाडायची, त्यांना आपल्याकडे घ्यायचं किंवा उद्ध्वस्त करायचं आणि विरोधकच संपवायचे, विरोध संपवायचा, असं काही घडतंय शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं, असं वाटतं का जयेशराव सूर्यवंशी? काय म्हणणं आहे? पुणतांब्याला राज्यव्यापी शेतकरी संघटनांची बैठक झाली आणि शेतकरी संघटना आणि बाकीच्या संघटना जवळजवळ 42 संघटना त्यामध्ये सहभागी होत्या. मुख्यमंत्र्यांनी पुणतांब्यामधील काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून संपामध्ये आमचा संप मागं घेतला या प्रकारची भूमिका जाहीर करायला लावली आणि सगळेच माध्यमं त्यांच्या हातात असल्यामुळं त्या प्रेशरने लोकांनी जाहीर केलं की बाबा राज्यातील शेतकऱ्यांचा संप संपलेला आहे, मुख्यमंत्री दोन महिन्याने कर्जमाफी करणार आहे. आज आम्ही या ठिकाणी पुणतांब्याला मुद्दा म्हणून जी बैठक बोलवली होती की जो काय प्रचार झाला गेला की मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे या दोघांनी या ठिकाणी आमचा संप फोडण्याचा जो काय डाव खेळला, दुर्दैवाने राधाकृष्ण विखे मुख्यमंत्र्यांच्या खेळीला बळी पडले या ठिकाणी असं मला म्हणावं लागेल. कारण जर तुम्ही एकीकडे संघर्ष यात्रा काढता, शेतकऱ्यांची कर्जमाफी मागता, एकीकडे हा तुमचा फार चालू आहे आणि दुसरीकडे तुम्ही काही शेतकऱ्यांचा एखाद्या गटाला तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाता आणि मुख्यमंत्र्यांसमोर बसवता आणि त्यांना सांगता की आमची कर्ज आता मला 2 महिन्यानंतर कर्जमाफी मिळणार आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांची ही खेळी अत्यंत दुर्दैवी आणि खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. या पद्धतीनेच त्यांनी आता जो प्रयोग केला त्या प्रयोगाला आम्ही काही बोललेलो नाहीये. म्हणून का आजच्या बैठकीमध्ये राज्यव्यापी निर्णय झाला की आम्ही कुठल्याही पद्धतीने 1 तारखेला संपावर जाणार आहोत. मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हाच प्रकार केला की त्या मराठा क्रांती मोर्चाच्या काही नेत्यांना वेगवेगळं बोलवून तो संप फोडण्याचा त्यांनी पद्धतशीर प्रयत्न केला. कारण औरंगाबादवरून मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी निघाला आणि त्या मराठा क्रांती मोर्चातील सर्व नेत्यांशी माझे स्वतःचे जवळीकीचे संबंध असल्यामुळे मला ते सगळं माहिती होतं की हा संप कसा फोडला गेला. आणि आज सुद्धा आमच्या जी समन्वय समिती आहे किसान क्रांती मोर्चाची, या किसान क्रांतीमध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्याच्यातल्या एका कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री सध्या निरोप पाठवून बोलून घेत आहेत की तुम्ही जयेशराव, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. फक्त अवधूत वाघ या मुद्द्याचं उत्तर द्या. सगळ्या आंदोलनांमध्ये फूट पाडण्याचा हा जो काही डाव आहे, ही जी चर्चा होते, अवधूत वाघ मान्य आहे का? काय म्हणणं आहे? नाही, अजिबात मान्य नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जी लोक येत आहेत त्यांना कोण खेचून आणत नाहीये, ते आपणहून येतात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि ते आल्यानंतर ते आमदार झाले, खासदार झाले. एवढं तर नव्हे तर ते जिल्हाध्यक्ष झाले, विभाग अध्यक्ष झाले. पक्षाने त्यांना सन्मानाची वागणूक आणि सन्मानाचा मान मरातब दिलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी विरोधकांना समजून येतं की भारतीय जनता पक्ष हे राजकीय पटलावरचं एकमेव उत्तर आहे, त्यावेळी जर ते आमच्या पक्षात येत असतील तर आपण असं कसं म्हणायचं की आम्ही विरोधकांमध्ये फूट पाडतो? विरोधकांमध्ये फूट पाडणं म्हणजे काय? शेवटी कुठचाही नेता हा पक्षामध्ये असतो जोपर्यंत त्या पक्षाची धोरणं त्याला मान्य असतात. जर एखाद्या नेत्याला त्या लोकांची पक्षाची धोरणं अमान्य झाली आणि त्याने पक्ष सोडला. मला ब्रेक घ्यायचा. विकास लावांडे पटकन 30 सेकंद. बघा अवधूत वाघ, भाजपा काय वाल्याचा वाल्मिकी झालाय का वाल्मिकींचा वाल्या झालाय हा संबंध महाराष्ट्र पाहतोय. आज महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये नंबर 2 वर आहे देशामध्ये. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला हा तुम्हाला विचारायचा प्रश्न आलाय. आणि कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर 2021 मध्ये कदाचित मिळू शकतं. आज तुम्ही राजू शेट्टींना विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा की कटप्पाने बाहुबलीला का मारलं.
तुम्ही स्वतःच्या जवळ घेणारे लोक, विनायक मेटे असतील, तर महादेव जानकर असतील, सगळे संपून टाकले साथीदार पक्ष तुम्ही. ते तुमच्या ह्याच्यामध्ये तत्वतच आहे, एक चालू कानूवर्त. तुम्ही सगळे सैनिकीकरणाचे लोक आहात. तुम्हाला क्रॉस कुणी प्रश्न केलेला चालत नाही. तुम्हाला विरोधी पक्ष सुद्धा या देशात विकास लावंडे नको आहे. मुद्दा पोहोचला. आणि भाई, म्हणून भाई, भाई, मुख्यमंत्री बोला, पिंपरी विकास लावंडे चिंचवडमध्ये मुद्दा पोहोचलाय. म्हणाले भाई, की विरोधी भाई, पक्ष मला एक कळत नाहीये की वाल्याचा वाल्मिकी एकच होऊ शकतो, अनेक वाल्मिकी कसे होऊ शकणार आहेत? वाघने मला सांगितलं पाहिजे. जे पुराणामध्ये इतिहासामध्ये आहे, वाल्याचा वाल्मिकी किती झालं तर एकच होऊ शकतो. ते 100 वाल्मिकी व्हायला लागले तर वाल्मिकी कोण त्यातला? हा खरा मला प्रश्न वाघांना विचारायचा आहे. तुमचा ब्रेक आहे, ब्रेक नंतर त्याने विचार करून उत्तर द्यावं असं मला वाटतंय. ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठे जाऊ नका. अवधूत वाघांना तोपर्यंत उत्तर देण्यासाठी मी वेळ देतो आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. मला एक चिठ्ठी आली आहे, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या आनंदाच्या क्षणी हा आनंद साजरा करण्याकरता पार्ट 2 मी दाखवायला तयार आहे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. अर्थातच सिनेमाशी काही संबंध नाही आहे. साधा विषय असा आहे की मुळामध्ये अनेक बाहुबली मारले जात आहेत आणि ते असं दुःख व्यक्त करतायत एकनाथ खडसेंसारखे, आणि ते विचारतायत की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. आपला मुद्दा एवढाच आहे की पक्षांतर्गत असोत, मित्रपक्ष असोत किंवा बाहेरचे असोत, जे विरोधक आहेत त्यांना संपवण्याचा असा प्रयत्न भाजपचा सुरू आहे का, याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी भाई जयंत पाटलांनी काहीतरी एक मुद्दा उपस्थित केला होता. तो मुद्दा जरा मांडा. आणि वाल्याचा वाल्मिकी करण्याचं भाजपचं धोरण आहे. पण मी या ठिकाणी स्पष्टपणे विचारायला मागतो अवधूत वाघना की अनेक वाल्मिकी तयार झाले तर रामायण किती लोकांचं ऐकायचं आम्ही आणि वाचायचं, आणि किती राम तयार करणार आहात तुम्ही? या ठिकाणी हा मोठा प्रश्न आहे. जर अनेक वाल्मिकी तयार झाले, रामायण एकाच वाल्मिकीने लिहिलं, हे नवीन जर रामायण लिहायला गेलं तर राम कोण? तर आता पनवेलमध्ये एक राम वाघ की तो काय म्हणतो, माझी कंपनी म्हणून मी काम करतो आणि कंपनी म्हणून मला तुम्ही बघा, ही भाजप म्हणजे मी घेतलेली आहे, जमलं तर जमलं, वापरली तर वापरली, तर सोडून देऊ, त्याचा तो इन्कार करत नाही. आणि इन्कार करत म्हणजे असं बोललो होतो, पण मजेत बोललो होतो. मग भाजप एका कंपनीसाठी पनवेलमध्ये काम करते, महापालिकेमध्ये, का कंपनी आज कंपनी तुम्हाला लीजवर घेतलेला आहे की भाई जयंत पाटलांचा मुद्दा पोहोचला. भाई जयंत पाटील आणखी पनवेल महानगरपालिकेच्या प्रचाराच्या मोडमध्ये आहेत, पण एकूण त्यांचा मुद्दा जो आहे, अवधूत वाघ काय म्हणणं आहे? नाही, पहिली गोष्ट हे ज्या रामाबद्दल ते बोलतात आहेत, ते रामाबरोबर जयंतराव होते ना कित्येक वर्ष, होते ना, झाले ना. त्याच्याबद्दल त्याचं पण बोलतो, त्यामुळे- वेळ नाही त्याचं पण बोलतो. त्यामुळे- त्या रामाला त्या रामाला पण वाल्मिकी केला होता, तो फुकट गेला. म्हणून वाल्मिकी करणं सोपं नाहीये. हे मी केलं, खासदार केलं, अमुक केलं. आणि अंतुले साहेबांसारख्या एका राष्ट्रीय पातळीच्या काँग्रेसच्या पुढाऱ्याचा पराभव, नेत्याचा पराभव करून त्याला निवडून आणलं आम्ही. म्हणजे आम्ही किती वाल्मिकी केलं, म्हणजे वाल्मिकी करून खाणे नाही आहे. पण एक सोचनीय आहे की मला आज पनवेलमध्ये लढताना एका कंपनीबरोबर लढावं लागतं. भाजपबरोबर लढायला माझी तयारी, आम्ही लढत आलो. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण आमचं तत्वज्ञान माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण दुर्दैव आहे की या ठिकाणी मी काल 8 दिवस सभेमध्ये बोलतोय. काल मुख्यमंत्री मोदी आले तेव्हा त्यांनी याचं उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा होती की आम्ही कंपनीसाठी काम करत नाही, हे आमच्या पक्षाचे ते बोलले ते, कारण बोलू शकले नाहीत. कारण राम ठाकरेंनी कबूल केलं की मी त्या ते बोललो, पण ते मी मजेत बोलणं केलं होतं. मी मुलाबरोबर माझा थोडा वाद चालला होता म्हणून बोललो होतो. हे चुकीचं आहे. भाजप कुठल्या थरावर जाते बघा. पनवेलकर याचा जाब विचारतील तुम्हाला, आणि संजय तुम्हाला बाईंनी प्रचाराचं भाषण सुरू केलेलं आहे, त्यामुळे मी काही त्याच्यात पुढे जात नाहीये. पण मुद्दा असा आहे की मुळामध्ये भाजपची एकूण पक्ष म्हणून ज्या प्रकारे वाटचाल व्हायला पाहिजे, कोणी कंपनी म्हणतं, कोणी विरोधक जाणीवपूर्वक संपवले जात आहेत असं म्हणतं. जयराज सूर्यवंशींना काहीतरी बोलायचं आहे. जयराज सूर्यवंशी तुम्ही बोला, म्हणजे अवधूत वाघ उत्तर देतील. मगाशी प्रश्न उपस्थित केला होता की शेतकरी जी चळवळ सुरू झालेली आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी जो संप एक तारखेपासून जो निर्णय घेतला की आम्ही शहरामध्ये भाजीपाला आणि दूध पाठवणार नाही.
खरं तर त्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा जो या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री जो प्रयत्न करत आहेत खरं तर त्यांनी तो करायला नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या इथं या प्रचंड आत्महत्या होत आहेत. द्राक्षाचं काय झालेलं आहे, 10 रुपये किलो, कांद्याचं काय झालं, हे सगळं महाराष्ट्र जाणतंय. आता मराठवाड्यामधल्या तर आम्ही आता बाजारामध्ये रोज फिरतो तर एका भाजीपाल्याला आणि कुठल्या फळफळावळ्याला भाव नाहीये. म्हणजे शेतकरी रोज मरत असताना तुम्ही आपल्या गंमत पाहताय, आमचे सर्वजण मिळून टिंगल करतायत. शेतकरी हा एक चर्चेचा आणि हेटाळण्याचा विषय झालाय. शिवसेना आमच्याबद्दल कर्जमाफीच्या बद्दल बोलती, राष्ट्रवादी बोलतोय, शेतकरी कामगार तर आता आमच्याबरोबर चळवळीमध्ये आहे या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबर. काँग्रेस त्याच्याबरोबर आहे. विखे पाटलांनी तर आमची पर एकदमच बाहेरच काढली आता मुख्यमंत्र्यांना भेटून. आणि भारतीय जनता पक्ष वेगळ्या पद्धतीने चळवळी संपवण्याचा डाव करतोय. या प्रकारचा तर मी आता थेट आरोप करतोय. या देशामध्ये आम्ही इंदिरा गांधींची आणीबाणी सर्वांनी अनुभवली, त्याच्यापेक्षा वेगळी आणीबाणी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणू इच्छितो की काय भविष्यामध्ये आम्हाला बोलायला. आता आम्ही आज जयराज सूर्यवंशी तुमचा जयराव सूर्यवंशी तुमचा मुद्दा पोहोचला. जयरावांचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. अवधूत वाघ, जयराव सूर्यवंशी आता असं म्हणाले की आणीबाणीपेक्षा सुद्धा वाईट अवस्था आलेली आहे अशी आम्हाला भीती वाटते. अवधूत वाघ साहेब, ज्यावेळी आणीबाणी आली 1975 साली, 1977 साली संपली, ती 28 महिन्याच्या कालखंडामध्ये जे तुरुंगामध्ये गेले त्याच्यामधले जवळजवळ 70% लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि त्यावेळच्या जनसंघाची होती. आणीबाणी विरुद्ध जर प्रखर आवाज जर कोणी उठवला असेल तर इतिहास सांगेल तो फक्त आणि फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाने त्यावेळी उठवला होता. आणि हा इतिहास आहे. त्यामुळे आणीबाणी 1975 ते 77च्या आणीबाणीची तुलना तुम्ही आताच्या ह्याच्याशी करू नका. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, भारतीय जनता पक्षाचे 123 आमदार आणि जे जवळजवळ 23-24 खासदार आहेत त्यातले बहुसंख्य लोक ही शेतकऱ्याचीच मुलं आहेत. आमचे प्रदेश अध्यक्ष हे स्वतः शेतकरी आहेत, स्वतः शेतकऱ्याची मुलं आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न फक्त तुम्हालाच कळतात आणि शेतकऱ्यांचं नेतृत्व फक्त आपणच करतो अशा भ्रमामध्ये आपण भाजपा करून राहू नये. शेतकऱ्यांबद्दल आम्हालाही कळतं. आम्हा सरकार हे शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांबद्दल आम्ही संवेदनाशील आहोत आणि म्हणूनच गेल्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न 42,000 कोटींनी वाढलंय. युरियाचा प्रश्न आहे, युरियाचा प्रश्न या सरकारने सोडवलेला आहे. मागील त्याला शेततळ हा आमचे कार्यक्रम आम्ही घेऊन उतरलेला आहेत. शिवाराचा कार्यक्रम असो, शेतकऱ्यांच्या इन्शुरन्सचा कार्यक्रम असो, हे सर्व प्रकार ही सगळी गोष्टी आम्ही सोडवलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांकडे LPG सिलेंडर नव्हते त्या शेतकऱ्यांच्या महिलांना, आया बहिणींना आमच्या घरामध्ये लाकूड फाट्यामध्ये चूल फुकू लागू नये म्हणून आम्ही LPG सिलेंडर तुम्हाला संधी दिली बोलण्याची. पण भाई जयंत पाटील, अवधूत वाघ ज्या प्रकारची मांडणी करतायत, काय म्हणणं आहे? आणीबाणीमध्ये आम्ही पण शेतकरी कामगार पक्ष आहे. त्यावेळेस समाजवादी पक्ष होता, प्रजा समाजवादी पक्ष होता, NGO होते आणि विशेषतः सर्वोदय मंडळी मोठ्या प्रमाणात होती. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जे आंदोलन झालं ते मोठे होते. या ठिकाणी संघाच्या कार्यकर्त्यांनी किंवा तेव्हा काही केलं होतं. मला वाटतं त्यावेळेला माननीय इंदिरा गांधींनी चुकी केली की संघाच्या लोकांना कारण नसताना महत्त्व देऊन आतमध्ये टाकले. माझे वडील 18 वयाने आणीबाणीमध्ये तुरुंगात होते. माझे काका दत्ता पाटील हे जवळजवळ 15 महिने तुरुंगात होते. आम्ही मंडळी रोज त्या ठिकाणी जायचो. यासाठी तो विषय गेलेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये भाजपचा अजेंडा तुम्ही आता इथे सांगू नका. आम्ही जे प्रश्न उपस्थित केले ते प्रामुख्याने सांगा. आज ज्या हेडिंग खाली आम्हाला तुम्ही बोलवलं त्या ठिकाणी बाहुबलीने कडप्पा को मारा, तर त्या कडप्पाची तुम्ही काय खडशाने का बोलले याच्यावर तुम्ही येत नाही आणि पैसे बत्तीकडेच घेऊन जाताय तुम्ही. नाही पण अतुल लोंढे आता आले चर्चेमध्ये. अतुल लोंढे आता अवधूत वाघ असं म्हणाले की मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. आम्हाला शेतीतलं कळतं. आमचे प्रदेशाध्यक्ष हा शेतकऱ्यांचा मुलगा आहे. शिवाय देतात. अशा प्रकारची सगळी भूमिका ते मांडत होते. अतुल लोंढे, तुम्हाला असं वाटतं का? आणि आपण विचारत असं होतो की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, याच्यामध्ये विचारायचा मुद्दा असा आहे की विरोधक संपवण्याचा डाव सुरू आहे का भाजपचा? आणि विरोधक संपवण्याचं म्हणजे काय? पक्षांतर्गत एकनाथ खडसे असतील, मित्रपक्ष शिवसेना असेल, शेतकरी संघटना असेल,
किंवा विनायक मेटे असतील किंवा आणखी कोणी असेल किंवा बाकीचे विरोधक असतील किंवा अगदी माध्यमांमधले विरोधक असतील किंवा अगदी काय विचारवंत असतील, अभ्यासक असतील, सगळे विरोधक संपवण्याचा हा डाव आहे का? पण अवधूत वाघ मात्र असं म्हणतायत की आणीबाणीच्या विरोधामध्ये लढणारे केवळ आम्ही होतो. नाही. रासव संघानंच हा लढा दिलाय, आणीबाणीला आम्ही विरोधच करतो, अशी त्यांची भूमिका आहे. आणि शेतकऱ्यांचं कळणारं शेतकऱ्यांचं हे सरकार आहे. हे 2-3 मुद्दे त्यांनी मांडले. अतुल लोंढे आपण नव्हता म्हणून मी सांगितलं. अतुल लोंढे काय म्हणणं आहे? नाही, देशाला स्वातंत्र्य त्यांच्यामुळेच मिळालेलं आहे. एवढ्या मुद्द्यावर मी ते सगळे विषय संपवतो. आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना काय कळतं आणि काय नाही कळत ह्याचं उत्तर आता येणाऱ्या काळामध्ये शेतकरी देईल. कारण की कुठल्याही भाजीपाल्याचे, दुधाचे, फळफळावांचे कुठलेही भाव हे देऊ शकले नाही. शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. आणि जे विम्याची गोष्ट केली त्याच्यामध्ये 10,000 कोटीचा फायदा हा त्या सगळ्या टाटा AIG, रिलायन्स इन्शुरन्स या लोकांना झालेला आहे. प्रीमियम 18,000 कोटी गेला आणि लोकांना फायदा फक्त, लोकांचं कम्पेन्सेशन फक्त 6,800 कोटीचं झालेलं आहे. ते अनेक असे मुद्दे आहेत. पण आपण कटप्पावर जरा येऊया, कारण कटप्पा हा अतिशय महत्वाचा आहे, राजकीय विषय आहे तो. आता कसं आहे की हा कटप्पा जो आहे हा मराठी कटप्पा आहे आणि याला हिंदीची झालर आहे, तेलुगू नाही आहे. हा कटप्पा बाहुबलीला मारून बल्लमदेवाला सिंहासनावर बसत नाही. इथे कटप्पा स्वतः सिंहासनावर बसलेला आहे आणि शिवगामी तिकडे दिल्लीमध्ये आहे. जे शिवगामी मुख्य राणी जी आहे त्या शिवगामीनी बल्लमदेव आणि बाहुबली दोघांनाही संपून कटप्पाला डायरेक्ट सिंहासनावर बसवलेला आहे. आणि याचं मुख्य कारण असं आहे की शिवगामी देवीला तो जो कटप्पा आहे तो हा फार ऐकतो बा, हा सिंहासनाला खाली मान ठेवून राहतो आणि त्याच्यामुळेच तो कटप्पा तिथं सिंहासनावर बसणं आवश्यक आहे. म्हणून मराठी बाहुबली जो पिक्चर आहे त्या मराठी बाहुबलीमध्ये कटप्पा हा सत्तेवर आलेला आहे. हे सत्य आहे. म्हणजे आपण सर्व गोष्टीचं जर बघितलं तर बाहुबली किती दुःखी आहे ते विधान भवनात मी त्या दिवशी बघितलं. त्यामुळे आपल्या जवळचे, मग आपल्या जे सहकारी आहेत त्यांना संपवणे आणि विरोधकांना संपवण्याचा हा जो प्रयत्न आहे हा भारतीय लोकशाहीमध्ये कधीही शक्य होणार नाही. कारण ही भारतीय लोकशाहीनी, या भारतातल्या लोकांनी अतिशय विवेकशील पद्धतीनं मतदान केलेलं आहे. यांना मतदान करताना 2 करोड रोजगार निर्माण झाले पाहिजे, 9% विकासाचा दर असला पाहिजे आणि काय ते 56 इंची छाती जी आहे ती छाती पाकिस्तानच्या बॉर्डरवर आणि चायनाच्या बॉर्डरवर दाखवली पाहिजे. असे अनेक जे मुद्दे होते विकासाशी संबंधित, त्या मुद्द्यात गुड गव्हर्नन्स, मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स हे कुठे गेलं अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. म्हणजे तो मुद्दा नंतर कधी काढलेला नाही आहे. 50% शेतकऱ्याला हे फायदा देणार होते, प्रॉफिट देणार होते आणि त्या संदर्भातली घोषणा दुर्दैवानं महाराष्ट्राच्या विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये दाभडी येथे केलेलं होतं. त्याच्यानंतर 15 फरवरी 2015 साली यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं त्या संदर्भामध्ये जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा की अशा पद्धतीचा आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक गोष्टीवर युटर्न झालेले आहे. आणि आता एकच गोष्ट आहे की हातामध्ये जी सत्ता आहे, जी शासन संस्था आहे, इतर संस्था ज्या आपल्या हातामध्ये आहे त्याचा बळासारखा वापर करायचा, अधिनायक वाद जो आहे तो या देशामध्ये आणायचा, ऑथॉरिटेरियन गव्हर्नमेंट निर्माण करायचं आणि ज्याला जो हातात येईल त्याला संपवण्याचा प्रयत्न करायचा. इथे भाई बसलेले आहेत, अतिशय ज्येष्ठ आहेत ते आणि ते खरं बोलतात नेहमी आणि स्पष्ट बोलतात. त्यांना तुम्ही या संदर्भामध्ये विचारा, हे जे राजकारण चालू आहे हे लोकशाही संपेल अशा पद्धतीचं चालू आहे. पण भाजपनं हे लक्षात ठेवलं पाहिजे, एकीकडे लोक आहेत, आता एकीकडे भाजपच्या या सगळे धोरणं आहेत आणि कधीही विरोधी पक्ष स्वतः लोक संपू देणार नाही इतकं लोकांचं विवेकशील वागणं या देशातलं आहे. एवढे मुद्दे भाजपने लक्षात घ्यावे आणि जे प्रॉमिसेस यांनी दिले होते. अतुल लोंढे तुमचा मुद्दा पोहोचला. अतुल लोंढे मुद्दा पोहोचला. जयाजीरावांना काहीतरी बोलायचंय. जयाजीराव बोला. वाघांनी आता एक विषय फार मांडला की आमचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. हेच तर खरं आमचं दुर्दैव आहे. आणि दुर्दैव आमचं दुसरं बी आहे की ते मराठा आहेत, हे बी आमचं दुर्दैव आहे. कारण अत्यंत खालच्या पातळीवर मराठ्यांना आणि शेतकऱ्यांना, कारण शेतकऱ्या मराठा आहे, मेजॉरिटी शेतकऱ्या मराठा आहे. आणि या मराठवाड्यातल्या ज्या काही आत्महत्या झाल्या त्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या झाल्या, मराठ्यांच्या आत्महत्या मेजर झालेल्या आहेत. हेही मला या ठिकाणी सांगावं लागेल. तुम्ही किती संवेदनशील आहात हे आम्हाला दिसतंय. ज्यावेळेस आमचे बच्चू कडू आसुडी यात्रा घेऊन गुजरातच्या बॉर्डरला गेले तर तुम्ही त्यांचे काय हाल केले आणि शेतकऱ्यांच्या बद्दल तुमची किती संवेदना आहे. आणि आता तुरीच्या प्रश्नावर आम्ही जे 4 महिने 2 महिने जे रस्त्यावर आम्ही ठाण मांडून बसलो होतो आणि आम्हाला तुरीच्या बाबतीमध्ये आता जो काय त्रास झाला तुम्ही किती संवेदनाने घेतलं. आम्हाला त्यासाठी उच्च न्यायालयात जावं लागलं. आता तुम्ही व्यापाऱ्यांच्या बाजूला सगळी तूर मोकळी केली. तुम्हाला इतके दिवस काही सुचलं नाहीये. तुम्हाला आयात बंद करायचं वाटलेलं नाही. तुम्ही एवढे संवेदनशील आहात की तुम्हाला सगळं शेतकऱ्यांच्या बद्दल समजतं. साखर आयातीची गरज. जयाजीराव मुद्दा पोहोचला. अवधूत वाघ. आतापर्यंत हा जो विषय होता हा सर्व विरोधक संपवण्याचा भाजपचा डाव आहे का, आणि त्याच्यावर आपण शेतकऱ्यांपर्यंत गेलो, तूरपर्यंत गेलो आणि विषयांवर करतो आहे.
अतुल लोंढे यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा राजकीय विषय आहे आणि म्हणून त्यांनी राजकीय मांडणी केली. परंतु ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सहकार होतं त्यावेळी आदरणीय अजितदादा म्हणाले होते की अशोकाची झाडं लावू दे का, अशोकाचं झाड फळ देत नाही, फुल देत नाही आणि सावलीही देत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हे म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला, फायलीवर सही होत नाही. म्हणजे ह्या प्रवेळी एकाच वेळी सत्तेवर राहून एकमेकांच्या विरोधामध्ये एवढ्या टोकाचं बोलणारे आपण विसरून गेलो का? शेवटी राष्ट्रवादीला सुद्धा आपला पक्ष वाढवायचा होता, काँग्रेसला पण आपला पक्ष वाढवायचा होता आणि हे वाढवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अगदी अवधूत वाघ नेमका मुद्दा आहे. अवधूत वाघ नेमका मुद्दा आहे. अवधूत वाघ नेमका मुद्दा आहे. विकास लवांडे. आमच्या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे तुमचं. विकास लवांडे. जयजराव एक्स विकास लवांडे. अवधूत वाघ पॅनल मधल्या कुठल्याही एकाही वक्त्याचं ते उत्तर देणार नाहीत. अवधूत वाघ नेहमी दुसरं बोलणार. ते अजिबात आपल्या 3-4 लोकांचं ते उत्तर देणार नाहीत अजिबात. आता त्यांनी जे सांगितलं, अजितदादा असं म्हणाले, पवार साहेब तसं म्हणाले. अहो तुम्ही अफजल खान, शाहिस्ते खान, पार एक प्राणी वाघ सिंह शिल्लक ठेवला नाही तुम्ही. उद्धव ठाकरे रोज काय बोलतात, सामना रोज काय तुमच्याबद्दल लिहितो, किरीट सोमय्या काय बोलत होते, तुमचं सगळं बघा. आणि दानवे महाशय शेतकऱ्यांच्या बद्दल ज्या पद्धतीनं निर्लज्जपणाने बोलले त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द कमी पडतात. तुमचे परिचारक सैनिकांच्या पत्नीबद्दल काय बोलले, एक तुमचा महाभाग रोज काय काय वक्तव्य करतो, उत्तर प्रदेश पासून पार काश्मीर पर्यंत एक तुमचा नेता रोज लोकांना अस्वस्थ करतोय. तुमच्या सरकारमधले मित्र पक्ष सुद्धा कोणी समाधानी नाहीत. आणि मग असं असताना तुम्हाला कुठल्या नैतिक अधिकाराने तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता? आज शेतकऱ्यांचं मरण तुम्हाला दिसत नाही. मागच्या सरकारमधले दोष दाखवता. तुम्हाला दुष्काळ कळतो का? निसर्गाचे काय अवकृपा ती कळते का तुम्हाला? आज तुम्ही आधार कार्ड इतकं जाम केलंय की प्रत्येकाला आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही त्याचं खाजगी जीवन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चालवलाय. आज खतं घ्यायला विकास लवांडे मुद्दा पोहोचलाय. जयंत पाटील काय काय म्हणणं नक्की तुमचं? नाही, याच्यामध्ये अवधूतवाद जे आहेत ना, मुख्य या ठिकाणी उत्तरच देत नाहीये की जी चर्चा आपण या ठिकाणी घडवली आणि ज्याच्यासाठी आम्हाला तुम्ही बोलवलं त्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीचं पक्षामधल्या लोकांना ते या ठिकाणी पूर्णपणे नामोहरम करण्याचं, पक्षातले विरोधकांना नामोहरम करण्याचं ज्यांचं जे धोरण आहे त्याबाबत तुम्ही जे अनेक वेळा त्यांना प्रश्न त्याच्यावर ते बोलत नाही आहे. मी परत बोलतो की नक्की तर भाजप कंपनी चालवतोय, तुम्ही का त्याचं उत्तर घेत नाही त्यांच्याकडनं? कटप म्हणजे या ठिकाणी मी ते या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः आमच्या या महापालिकेच्या क्षेत्रातल्या लोकांना, प्रामाणिक भाजपवाल्यांना सांगतो, जे खरोखर प्रामाणिक भाजपवाले आहेत ते आज पनवेल महापालिकेमध्ये त्यांच्याबरोबर राहणार नाही आहेत. तुम्ही त्याचं उत्तर द्या की तुमचा एक आमदारांचा आणि या ठिकाणी ज्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही पक्ष आवाज पनवेलचा. बाई तुमचा मुद्दा कारण काय? नाही असं कसं म्हणता तुम्ही? त्याचं उत्तर देत नाही. जयाजीरावशी बोलतात ते खरं आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचं ते उत्तरच देत नाहीत. कारण ते संघाच्या शाखेमध्ये बरोबर त्यांना ट्रेनिंग मिळालेलं आहे. ते बरोबर ट्रेनिंग घेऊन आलेले आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. पण अतुल लोंढेची चर्चा आपण सुरू केली होती, त्या मुद्द्याबद्दल फक्त बोलू. विरोधकच सोडा, म्हणजे माझ्या मुद्द्याचं पण उत्तर अगदी त्याही मुद्द्याचं उत्तर आलं पाहिजे. पण अतुल लोंढे, तुम्ही मला सुरुवातीला सांगा की मुळामध्ये एकनाथ खडसेंना संपवणं किंवा काही चर्चा हा वेगळा मुद्दा आहे, कारण कुठल्याही पक्षाच्या राजकारणामध्ये अशा गोष्टी घडत असतात. मुद्दा असा आहे की विरोध नावाची गोष्ट संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. ही जी टीका होते आहे, अतुल लोंढे, त्या टीकेला आधार काय? नाही, आता आपण बघितलं असेल की ज्या राजू शेट्टी आणि आपले सदाभाऊ यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सोबत काम केलेलं आहे, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं फूट पडलेली आहे हे आपण बघतो आहे. त्याचा परिणाम कुठपर्यंत जाईल हेही आपण बघतो आहे. मध्यंतरी जानकरांना मेटेंपासून वेगळं तोडून जानकरांना मंत्रिपद दिलं आणि मेटे वेगळे पडले. 4 दिवस आधी तिघं एकत्र येऊन प्रेस घेतात आणि ते सांगतात की जाऊ तर तिघही जाऊ कॅबिनेटमध्ये, नाहीतर मग कोणीच जाणार नाही. पण हळूचकन जानकर जातात, मग मेटे वेगळे पडतात. त्याच्यानंतर शिवसेनेला सातत्यानं सांगायचं की तुम्ही बाहेर जायचं असेल तर तुम्ही बाहेर जा. म्हणजे त्या शिवसेनेला, ज्या शिवसेनेला हे कधी काळी मोठे भाऊ म्हणायचे, आणि आता ते कार्टून कोणी काढलं होतं मला माहित नाही, पण बाळासाहेब ठाकरे एका चेअरवर बसले आहे आणि दुसऱ्या चेअरवर त्यांचे पाय आहेत आणि भाजपवाले सगळे असे उभे आहेत
असं एका वृत्तपत्रामध्ये मी ते कार्टून पाहिलं होतं. त्याची परिस्थिती बदलल्याबरोबर म्हणजे जेव्हा युतीचं सरकार आलं होतं 95 मध्ये, तेव्हा शिवसेनेच्या जागा जास्त होत्या, बीजेपीच्या कमी होत्या. पण त्यावेळेस त्यावेळेसचं खाते वाटप बघा आणि शिवसेनेच्या जागा आता कमी झाल्या. तर बुवा ज्या पद्धतीनं राजद, आरजेडी आणि जेडीयूचं बिहारमध्ये झालं, तर जे लालू प्रसाद यादवांनी म्हटलं होतं की नितीश कुमार सीएम होतील, तर त्यांच्या जागा 10 कमी असताना सुद्धा लालू प्रसाद यादवांनी त्यांना सीएम होऊ दिलं. पण महाराष्ट्रामध्ये काय घडलं, तर महाराष्ट्रामध्ये यांना यायचं असेल तर या पहिले हे विरोधी पक्षात गेले. विरोधी पक्षात गेल्यानंतर त्यांना कळलं की आपलं बार्गेनिंग नाही आहे, म्हणून कसं बसं त्यांना सत्तेत ऍडजस्ट करण्यात आलं आणि खाती कोणती कोणती दिली ते आपण बघितलं. तर शिवसेनेचं असणं अतुल लोंढे त्याच्यामध्ये नेमके मंत्रिमंडळाने बनाना बोला. 30 सेकंद आपल्याकडे आहेत. 30 सेकंदामध्ये मुद्दा माझं हेच म्हणणं आहे की यांना सत्ता एकदा हातात आल्यानंतर दोन्हीकडे यांना ज्या पद्धतीचं बळ लोकांनी दिलेलं आहे ते विकास कामासाठी दिलं आहे, पण त्याचा हे गैरवापर करून विरोधकांना कसं संपवायचं याचा एकमेव अजेंडा सुरू आहे. आणि त्याच्यामुळे मुख्य मुद्द्यापासून दूर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी ज्या या घडवण्याचा सुरू आहे. पण मला एवढी इथे म्हणजे मुद्दा बोलता अतुल लोंढे मुद्दा बोलता. विकास लवांडे 30 सेकंदांमध्ये हा मूळ मुद्दा मांडा. विरोधच संपवण्याचा प्रयत्न, केवळ विरोधक नाही, विरोधच संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. या तुमच्या म्हणण्याला काय आधार आहे? 30 सेकंद. या विषयाला सुरुवात 2013-14 पासूनच झालेली आहे. यांना संसदीय लोकशाही मान्य नाही, हे अध्यक्षीय लोकशाही संसदीय लोकशाहीच्या पोटामध्ये रुजवतात. अध्यक्षीय लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत, त्यामुळे त्यांचा आदर्श हिटलर आहे, मुसोलिनी त्यांचा आदर्श आहे. त्यामुळे ते कुठल्याही पद्धतीने संसदीय लोकशाहीची तत्व ते पाळायला तयार नाहीत. रोज लोकशाही पायदळी तोडवतात. आज कुणालाही आंदोलन करायची मुभा नाही. कुठल्याही आंदोलन छोटं जरी असलं तालुका पातळीवर आंदोलन मोडून काढायची यांची ही उदाहरणं आहेत. तुमचा मुद्दा पोहोचला. तिकडे हिटलर हसतायत. साहेब माफ करा, हिटलर तुम्ही त्यांनी हिटलर म्हटल्यामुळे मला पण हिटलर आठवले. अवधूत वाघ हसतायत. अवधूत वाघ, काय तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, बोलो काय म्हणताय? नाही, खूप आनंद वाटला. गेली 15 वर्ष एअर कंडिशन्ड अंबारीमध्ये बसलेल्या लोकांच्या तोंड बघ आंदोलनाचे शब्द ऐकूनच आम्हाला आनंद वाटला. आम्ही आंदोलन करून पर्यंत आलोय. तुम्ही आंदोलन आम्हाला सांगू नका. तुमचा आणि आंदोलनात काय संबंध आहे? 1999 ला ऐका, मी तुम्ही बोलत असताना तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही. जरा ऐकायला शिका. आता जरा ऐकायला शिकाल. पण तुमचं ऐकत नाही. आता तर लोक ऐकत नाहीत. ऐकायला शिका आधी. ऐकायला शिका. अहो तुम्ही ऐकायला तर शिका. ऐकायला शिका. अहो ऐकायला शिका आधी. ऐकायला शिका. एक सेकंद. तुम्ही ऐकायला तर शिका. विकास लवांडे ऐकायला शिका. अवधूत वाघ इकडे. एका मिनिटात संपवतो. हा, बोला. 30 सेकंदात संपवतो. विकास लवांडे 1999 ला काँग्रेसमध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. ती काय भारतीय जनता पक्षाने फूट भरली का? आणि दुसरी गोष्ट सांगतो, तुमच्या राष्ट्रीय आता ज्यांच्या बाजूला आहेत, ज्या शेतकरी संघटनेच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताय, त्या शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जातीवाचक शब्द कोणी उच्चारले होते? विनय कोरेंच्या कारखान्यामध्ये का होत नाही आणि इतर ठिकाणी का संप होतो असं म्हणून मराठा कारखानदारांना जैन कारखानदारांच्या विरोधामध्ये उचकावायचं पाप कोणी केलं? हे आज विकास गव्हाणे तुम्ही सांगा. तुम्ही हे पण सांगा की 99 ला भारतीय जनता पक्षाने तुमच्यात फूट पाडली का? किती दिवस झाकणार? 3 वर्ष झाली. अवधूत वाघांचा हा मुद्दा पण तेवढाच महत्वाचा आहे. अवधूत वाघांचा मुद्दा पण तेवढाच महत्वाचा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला हे बोलायचा किती अधिकार आहे? अवधूत वाघ जे मांडतात ते तेवढंच महत्वाचं आहे. आता ते सरकारमध्ये आहेत म्हणून त्यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत, पण तुमच्याबद्दल सुद्धा अवधूत वाघांची मांडणी गंभीरपणेच घेतली पाहिजे. पण भाई जयंत पाटलांचा काहीतरी मुद्दा आहे. भाई, काय तुमचा मुद्दा होता? त्याच्यासाठी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला शिक्षा मिळेल ना. त्यासाठी यांना सरकार बदललं आणि तुम्हाला सत्ता आलेली आहे, तर वाघ त्याच्याप्रमाणे तुम्ही वागणार आहात का? ते त्यांनी कबूल केलं ना. अनेक वेळा राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कबूल केलं की आमच्या चुका झाल्या म्हणून सत्तांतर झालेलं आहे. आणि म्हणून मी जो प्रश्न परत विचारतो त्याचं उत्तर तुम्ही देत नाही आहात आणि त्याबाबत तुम्ही काय गप्प बसता, हा माझा खरा सवाल आहे. की या ठिकाणी पनवेलमध्ये या ठिकाणी आपण आले, आपण या पनवेलचं बाहेर येत नाही. पनवेलमध्ये मी आहे. अगदी बरोबर. पनवेल बद्दल उद्या आपण स्वतंत्र चर्चा घेऊ. ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू. अगदी या ठिकाणी चर्चेला बोला तरच मी येस कबूल केलं पाहिजे की मी येणार. अवधूत वाघ मान्य करा उद्या येतो म्हणून.
ही सगळी हो, चर्चा ही सगळी जयंतरावांनी चहाला बोलवलं तर घरी पण ये त्यांना जेवायला पण बोलवलं तुम्हाला. त्यांना चाय पे चर्चा करणं जास्त महत्वाचं वाटतं. ही सगळी चालेल, चर्चा अतिशय- जेवायला या, मी ही चहा नाही सगळी- पाजत, ही मी सगळी चहा पीत चर्चा नाही. अतिशय महत्वाची. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता, कारण आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आता संध्याकाळी 7 वाजता असतो. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत राहा आवाज महाराष्ट्राचा.